बजाज डिस्कवर महाराष्ट्र. बजाज डिस्कवर महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या भागात मी तुम्हाला शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रात उभ्या केलेल्या शिवलंकेच्या म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सफरीला घेऊन आलो होतो. ती अपुरी सफर आज आपण पूर्ण करणार आहोत. मालवणजवळ 1 किलोमीटर अंतरावर समुद्रात हा जलदुर्गांचा राजा शिवकाळाचा इतिहास अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवत उभा आहे. मी आता सिंधुदुर्गाच्या पश्चिम तटाशी आलोय. या बाजूची तटबंदी चांगलीच रुंद आणि मजबूत आहे. इथं वापरलेले चिरे देखील प्रचंड आहेत. सिंधुदुर्गाच्या उभारणीचा काळ प्रचंड धामधुमीचा होता. याच काळात मिर्झाराजे जयसिंग स्वराज्यावर चालून आला होता. आग्रा प्रकरणही निघालं. पण या काळात सिंधुदुर्गाच्या बांधणीकडे थोडंही दुर्लक्ष झालं नाही. इथल्या पक्क्या बांधकामाचं इंगित सांगणारं एक पत्र खुद्द महाराजांचंच आहे. ते म्हणतात, पाया बहुत भला रुंद घेणे, खाली अवघा कातळ तरी वर थोर इमारत, तस्मात दो बाजूस 2 हात जागा सोडून तर उभारता ये इतकी रुंदी घेणे. किती बारीक विचार. सिंधुदुर्गाच्या पायात शिसे ओतलेले. ते विकत घेतले होते चक्क टोपीकरांकडून. त्या जाणत्या राजाला मनोमन मुजरा करत तटावरून उतरताना तटबंदीतल्या छोट्या दरवाजाने लक्ष वेधून घेतलं. या दरवाजातून बाहेर पडलो आणि थक्क झालो. शुभ्र वाळूची छोटीशी पुळण सामोरी आली. तिन्ही बाजूनी किल्ल्याची तटबंदी असलेली अशी आपसुकच संरक्षित झालेली ही पुळण आहे. आश्चर्य म्हणजे मुख्य दरवाजा सोडला तर किल्ल्याबाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजीपुत्र शाहू महाराष्ट्रात परतले. त्यांच्यात आणि राजारामाच्या पत्नी ताराराणी यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्या काळात ताराराणी या किल्ल्यावर राहिल्या होत्या. त्यांना समुद्र स्नानाची आवड होती, म्हणून त्या विशेषतः या किनाऱ्यावर येत. म्हणून या किनाऱ्याचं नाव पडलं राणीची वेळा, अर्थात वेळा म्हणजे छोटासा समुद्र किनारा. हे ठिकाण तिन्ही बाजूनी बंदिस्त असल्याने आपोआपच आवश्यक तो एकांत मिळवून देतं. शाहू आणि ताराबाई यांच्यात वारणेचा तह झाला होता. त्यावेळी सिंधुदुर्गाचा ताबा कोल्हापूरकरांकडे आला. त्या काळात समुद्री चाच्यांचा उपद्रव इतका वाढला की त्यांनी किल्ल्यावर ताबा मिळवला. त्यांच्या बंदोबस्तासाठी इंग्रजांना पुढाकार घ्यावा लागला. मेजर गॉर्डन आणि वॉटसन यांनी सिंधुदुर्गावर तोफा डागल्या. त्यावेळी किल्ल्यातील दारूखाना जळून खाक झाला. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला. त्याचं नामकरण झालं फोर्ट ऑगस्टस. खरं तर बुरुजाचं स्थान हे तटबंदीवर असतं, पण या किल्ल्यावरचा हा बुरुज एखाद्या एकांटा शिलेदारासारखा उभा आहे. या दर्या बुरुज किंवा निशाण काठीचा बुरुज असंही म्हणतात. दर्या बुरुजावर जाण्यासाठी रुंद पायऱ्या आहेत. त्या चढून वर गेलो. या बुरुजावरून संपूर्ण किल्ल्याचं दर्शन होतं. सर्व बेट बांधकामासाठी सपाट केल्यामुळे टेहळणीसाठी अशा बुरुजाची गरज होती. दर्या बुरुजाच्या आसपास विशिष्ट प्रकारचा खडक लक्ष वेधून घेतो. कोकणात सर्वत्र दिसणाऱ्या जांभ्या दगडापेक्षा हा वेगळा आहे. दर्या बुरुजाच्या परिसरात एक छोटेखानी बांधकाम दिसतं. त्यावर बंदुकीच्या गोळ्यांच्या असंख्य खुणा आहेत. ही काही तटबंदी नव्हे, त्यामुळे या खुणा लढाईतल्या असण्याची शक्यता नाही. इंग्रजांच्या काळात या ठिकाणी शूटिंग रेंज होती असं म्हणतात. इथे चुन्याची घाणी होती. 50 पाथरवट, 200 लोहार, 100 गोवेकर पोर्तुगीज आणि 3000 मजूर सलग 3 वर्ष किल्ल्याच्या बांधकामासाठी राबत होते. राजांनी चुनखडी थेट घाटावरून पाठवली होती. ती तपासून घेण्याच्या सक्त सूचना होत्या. एवढेच नव्हे तर चुन्याबरोबर वाळू कशी वापरावी हेही खुद्द राजांनी सांगितलं होतं. वाळू गोड्या पाण्यात 4-2दा भिजू देणे म्हणजे खारटान धुतले जाईल अशी सूचनाही त्यांनी देऊन ठेवली होती. काळाच्या पुढे नजर असलेला हा द्रष्टा राजा होता. त्याची जरब एवढी की टोपीकरही म्हणाले, बरं झालं हा राजा डोंगरात जन्मला. तो समुद्रावर जन्मता तर आमचं काही खरं नव्हतं. सिंधुदुर्ग बघून झाला होता.
महाराजांचं द्रष्टेपण पावलोपावली उलगडून दाखवणारा हा किल्ला मनावर कायमचा कोरला जातो. आरमाराचं महत्व राजांनी ओळखलं होतं. जमिनीवर अधिराज्य गाजवायचं असेल तर अश्वदळ मजबूत हवं, तसं समुद्रावर ताबा मिळवण्यासाठी सुसज्ज आरमार हवं. हे जाणून राजांनी ही शिवलंका उभारली. बोटीत बसून सिंधुदुर्गाचा निरोप घेतला तेव्हा पश्चिमेला झाकोळून आलं होतं. समुद्र किनाऱ्यावर बसलेलं मालवण खरंच टुमदार छोटेखानी गाव आहे. कोकणाचं सौंदर्य जसं किनाऱ्यावर तसंच समुद्रातही. त्याच्या अंतरंगात डोकावून पाहावं अशी खूप दिवसांची इच्छा होती आणि आता मला ती संधी मिळणार होती. मनात अपार उत्सुकता होती, त्यामुळे वाट कधी सरली ते कळलंच नाही. मी आता सिंधुदुर्ग मधल्या तारकर्ली इथे आलोय. इथे MTDCने अतिशय सुंदर रिसॉर्ट बांधलंय. त्याशिवाय त्यांनी वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग यासारख्या इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीजही सुरू केल्यात. मी तुम्हाला तिकडेच घेऊन चाललोय. तारकर्लीचं रिसॉर्ट सुरूच्या दाटबनात विसावलंय. पांढऱ्या शुभ्र वाळूचा स्वच्छ समुद्र किनारा हे इथलं वैशिष्ट्य. संध्याकाळ होऊ घातली होती. पश्चिमेकडून येणारा थंडगार खारा वारा उत्साह वाढवत होता. किनाऱ्याशी दंगामस्ती करणाऱ्या लाटांमध्ये काही छोटी मंडळी उतरली होती. तसा हा किनारा अत्यंत सुरक्षित आहे, त्यामुळे समुद्र स्नानाचा भरपूर आनंद घेता येतो. ओल्या वाळूत चिंब भिजलेली चिमुरडी शंख शिंपले शोधत होती. तिच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न केला. ती तिच्याच विश्वात दंग होती. तोवर मावळतीचे रंग पाण्यात मिसळू लागले. आज रात्री मी MTDCच्या या आलिशान हाऊसबोटीत राहणार आहे. पर्यटन विकास महामंडळानं अशा 2 बोटी पर्यटकांसाठी सज्ज ठेवल्या आहेत. एकीचं नाव आहे हिरण्यकेशी तर दुसरीचं नाव आहे कर्ली. MTDCच्या मखदूम साहेबांनी या हाऊसबोटींची माहिती दिली. नमस्कार. सकाळी 12 वाजता चेक इन झाल्यानंतर ही बोट बॅकवॉटरला फिरायला जाते. संध्याकाळपर्यंत ती फिरत राहते. खाडीमध्ये साईडसिंग दाखवते, नारळाची झाडं वगैरे सगळे साईडसिंग करते आणि संध्याकाळी परत येते. संध्याकाळी जेटला उभी राहते. त्यानंतर उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी या बाजूला संगम साईडला जाते. 10 वाजता परत येते आणि मग आपलं चेकआउट करतो. केरळच्या बॅकवॉटरची किंवा काश्मीरातल्या दल सरोवरातल्या शिकाऱ्याची आठवण करून देणाऱ्या ह्या बोटी आहेत. ही बोट म्हणजे अलिशान घरच आहे. राजेशाही पद्धतीने ती सजवली आहे. सगळ्या सोयी तर तिथे आहेतच, पण एक छोटेखानी डेक सुद्धा आहे. आज मीच या बोटीचा कॅप्टन. दिवसभर भरपूर हिंडणं झालं होतं. झोप कधी लागली कळलंच नाही. सकाळी उठून तयार झालो तोपर्यंत डॉक्टर सारंग कुलकर्णी तिथे येऊन पोहोचले होते. तारकर्लीला उभ्या राहत असलेल्या सागरी जीव अभ्यास केंद्राची जबाबदारी महाराष्ट्र सरकारनं त्यांच्यावर सोपवली आहे. त्यांनी सोबत एक कॅमेरा आणला होता. हा कॅमेरा खास पाण्याखाली चित्रीकरण करण्यासाठी वापरला जातो. एका काचेच्या बॉक्समध्ये तो घट्ट बसवला जातो आणि बंद केला जातो. हे झाकण संपूर्णपणे वॉटरटाईट असतं. दोन्ही हातात कॅमेरा अशा पद्धतीने घट्ट पकडून आपल्याला चित्रीकरण करायचंय याचे धडे सारंगकडून घेतले आणि आमच्या मोहिमेला सज्ज झालो. इतके दिवस जमिनीवरचं वैभव पाहत होतो, पण आज मात्र मला पाण्याखाली दडलेलं विश्व अनुभवायचं होतं आणि सारंगला ते कॅमेऱ्यात बंदिस्त करायचं होतं. हाऊस बोटीतून उतरून आता आम्ही अत्याधुनिक अशा स्पीड बोटीतून जाणार आहोत. ही नवी कोरी स्पीड बोट अलीकडेच इकडे दाखल झाली आहे. तारकर्लीहून सुसाट वेगाने आम्ही पुन्हा सिंधुदुर्गाकडे जात आहोत. या किल्ल्याजवळ समुद्राच्या अंतरंगात दडलेलं अनोखं विश्व सारंग कुलकर्णी आपल्यासमोर खुलं करणार आहेत. अर्ध्या तासाच्या या प्रवासात समुद्र सफर करणारी अनेक पर्यटक मंडळी भेटत होती. या दिशेने दिसणारा सिंधुदुर्ग ही वेगळाच भासत होता. किल्ल्याजवळच्या खडकाळ भागात आम्हाला समुद्री गरुडाने दर्शन दिलं. समुद्रावर राज्य करणारा हा राजस पक्षी, त्याचा अधिवास हरवत चालल्याने तो कोकणामधून झपाट्याने कमी होतो. इथलं जे समुद्राखालचं जग आहे ते आपण जर बाहेरच्या देशाशी आपण त्याची कंपॅरिझन केली
तर तितकंच आहे का त्याच्यापेक्षा सरस आहे? जेव्हा पाण्याखालचं आपण विश्व जेव्हा कम्पेअर करतो, जनरली जे डायव्हर्स वगैरे आहेत आम्ही वर्ल्ड कम्युनिटीमध्ये कम्पेअर करत नाही, कारण प्रत्येक भागाचं आपलं एक वैशिष्ट्य असतं. आपल्याला हा जो सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि ती जी बेटं आहेत त्याच्या खाली एक डोंगराची रांग आहे. अच्छा. आणि त्या डोंगराच्या रांगेमध्ये जे लँडस्केप झालेले आहेत म्हणजे मोठमोठी जी दगडं आहेत त्याचे आकार आणि त्याच्यामध्ये माशांसाठी तयार झालेलं हॅबिटॅट ते भरपूर सुंदर आहे. आणि आपला जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आसपासमध्ये जसं कॅलिफोर्नियामध्ये केल फॉरेस्ट आहे, जसं ती वनस्पती खोलपासून वाढते, तसं केल फॉरेस्ट सारखं सर्गॅसम फॉरेस्ट आपल्या इकडे तयार झालेलं आहे. म्हणजे पाण्याखाली सगळं वनस्पतीचं असं जंगल तयार झालं. त्या जंगलाचा वापर हे मासे आपल्या अंडी वगैरे घालण्यासाठी आणि भक्षकापासून बचाव करण्यासाठी ते करतात. आणि एक म्हणजे मला विशेष वाटतं ह्या भागाचं, आपल्याकडे जी प्रवाळ आहे ती प्रवाळ पण आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यापाशी सापडतात. आणि त्या प्रवाळाचं जर वय बघितलं ते 300 ते 400 वर्षापर्यंत जातं. म्हणजे शिवकालीन प्रवाळ, तो प्रवाळ हा एक प्राणी आहे आणि म्हणजे त्या वर्षापासून ते प्रवाळ ह्या भागामध्ये आहे. मला ह्या भागाबद्दल खूप प्रेम आहे. आणि नोव्हेंबर डिसेंबर महिना, ऑक्टोबर महिना, मार्च महिना आणि एप्रिल महिना हे पाण्याखालचं जग बघण्यासाठी खूप सुंदर आहे. एमटीडीसीने स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी टीम तयार केलेली आहे. स्नॉर्कलिंग म्हणजे चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारचा मास्क लावून पाण्यावर तरंगत पाण्याखालचं जग न्याहाळणं. पर्यटकांचा याला तुफान प्रतिसाद मिळतो. मास्क कसा लावायचा याचं प्रशिक्षण त्यांच्या टीमकडून घ्यायचं. स्नॉर्कलिंगचा मास्क डोळ्यावर चढवला की पाण्यात उतरायला तुम्ही सज्ज होता. त्यासाठी पोहता यायलाच हवं असंही नाही. रबरी ट्यूबवर आरामात तरंगत समुद्राखालचं जग तुम्ही पाहू शकता. पर्यटन विभागानं विकसित केलेल्या या सुविधा नक्कीच वाखाणण्याजोग्या आहेत. पण मला रस होता तो स्कुबा डायव्हिंग मध्ये. समुद्र तळाशी जाऊन प्रत्यक्ष ती अनोखी दुनिया मला अनुभवायची होती. त्यासाठी विशेष सूट घालावा लागतो. पायात खास बूट असतात. सारंगच्या मदतीने तो सूट अंगावर चढवला आणि मी एकदम हॉलिवूड पटातला सुपरमॅन दिसू लागलो. त्याला बॅकग्राऊंड म्हणून नौसेनेचं एक विमानही झुईंग करत अगदी जवळून गेलं. ऑक्सिजन सिलेंडर सज्ज ठेवला होता. कधी एकदा पाण्यात उतरतो असं झालं होतं. सारंग कुलकर्णीही अंडर वॉटर शूटिंगसाठी कॅमेरा घेऊन तयार होते. सगळ्यात प्रथम दिसली सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाची भिंत. लाटांचा मारा झेलूनही शाबूत. पाण्याखालच्या बांधकामाचं तंत्र आपण अवगत केलं होतं याचाच हा पुरावा होता. समुद्र तळाशी पोहोचलो आणि आजवर कधीही कल्पना केली नव्हती असं अत्यंत सुंदर विश्व समोर खुलं झालं. पाण्याखालच्या त्या जगात समुद्री शैवालाच्या हिरव्यागार झुपक्यांनी माझं स्वागत केलं. सारंग कुलकर्णीचा कॅमेरा ही सगळी दृश्य अलगदपणे टिपत होता. नंतर समोर आली प्रवाळ. वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या रंगांची ही प्रवाळ पाहायला लोक लाखो रुपये खर्च करून परदेशात जातात. तेवढीच सुंदर प्रवाळ इथे आहेत. खरं तर हे प्राणी आहेत. त्यांच्या त्वचेमध्ये सूक्ष्म वनस्पती वाढते. ती प्रवाळांना लागणारं अन्न तयार करते. प्राणवायूचा पुरवठाही करते. ही प्रवाळ स्वतःभोवती कॅल्शियम कार्बोनेटचं कवच तयार करतात. वर्षाकाठी ते केवळ 2 ते 3 सेंटीमीटर्सने वाढतं. या परिसरातली प्रवाळ 300 ते 400 वर्षांपूर्वीची आहेत. मासे त्यांचा उपयोग वसतिस्थान म्हणून करतात. ही हातात पकडाच्या काठीसारखी दिसते ती समुद्र छडी. आणि हा पंख्यासारखा दिसणारा सी फॅन. हा वाळलेला फांद्यांसारखा दिसणारा डेड्राइड. ही मंडळी दिसतात वनस्पतींसारखी पण ते चक्क प्राणी आहेत. आजूबाजूला पोहणाऱ्या माशांना माझी दखलही नव्हती. त्यांचं रुटीन अगदी नेहमीप्रमाणे चाललं होतं. मला अगदी खेटून एक पफर फिश एका कपारीत घुसला.
हा पफर आपला आकार वाढवतो आणि शत्रूला घाबरवतो, नाहीतर अगदी मंदगतीने पोहणाऱ्या पफरची शत्रूसमोर धडगत नसते. सिंधुदुर्गाच्या परिसरात सर्गॅसम या समुद्री शैवालाचं अक्षरशः जंगल आहे. नोव्हेंबर महिन्यात त्याची वाढ सुरू होते आणि जानेवारीपर्यंत ते पूर्ण वाढतं. मासे या जंगलात अंडी घालतात, अन्न शोधतात आणि शत्रूपासून स्वतःला वाचवण्यासाठी लपतात सुद्धा. या समुद्रतळाशी भरपूर कडेकपारी आहेत. जमिनीवर असतात तशा डोंगरदऱ्या आहेत. त्याचा उपयोग माशांना वसतिस्थान म्हणून करता येतो. माझ्या समोरूनच एक खेकडा आपल्या तिरक्या चालीने तरातरा एका कपारीत घुसला. हा पिवळा जर्द तुरा डोक्यावर मिळवणारा बॅनर फिश, अंगावर काळे पांढरे पट्टे आणि वर पिवळा बॅनर घेऊन जाणारा हा माशांचा थवा एखाद्या शोभायात्रेसारखा वाटला. हा नितांत सुंदर एंजल फिश, माणसाशी मैत्रीचं नातं सांगणारा हा मासा त्याच्या शत्रूसाठी मात्र विषारी ठरतो. माशाचे रंग जेवढे गर्द आणि आकर्षक तेवढा तो जास्त विषारी. हा पोपटासारख्या रंगाचा पॅरट फिश. कल्पनाही करता येणार नाही अशी रंगांची उधळण असलेले असंख्य मासे, छोटे मोठे, त्यांचे आकारही वेगवेगळे, चमकते, हे सगळं आपल्या महाराष्ट्रात आहे यावर विश्वास बसत नव्हता. आणि तेवढ्यात हजारो माशांचा एक भला मोठा थवा माझ्या पुढ्यात ठाकला. पिवळ्या पोटाचे आणि करड्या रंगाच्या छटा मिरवणारे हे मासे समुद्र तळाशी असलेल्या सूक्ष्म वनस्पती आणि प्राणी खाऊन जगतात. त्या चिमुकल्या माशांची सलामी स्वीकारली. खरं तर पुन्हा जमिनीवर जावंसं वाटतच नव्हतं, पण सोबत असलेले डॉक्टर सारंग खुणावत होते, त्यामुळे पर्यायच नव्हता. कधीही विसरता येणार नाही असा अनुभव सोबत घेऊन पाण्याच्या पृष्ठभागाकडे निघालो. डॉक्टर सारंग कुलकर्णींना आणि पर्यटन विभागालाही मनापासून धन्यवाद दिले. मालवणहून विजयदुर्गाकडे जाताना एक अत्यंत पुरातन मंदिर लागतं. देवगडपासून जवळच असलेल्या वाडा या गावात हे मंदिर आहे. विमलेश्वर महादेवाचं मंदिर पाहण्यासाठी आता आपण जातोय. मंदिर जुनं दगडी चिऱ्यांमध्ये बांधलेलं आहे, पण त्यातल्या काही भागाचा जीर्णोद्धार करून बरीच रंगरंगोटीही केली आहे. जुन्या मंदिराचे खांब उभे करून ठेवलेत. तसंच बांधकामातले कोरीव अवशेषही एकत्र करून एकमेकांशेजारी मांडून ठेवलेले दिसतात. मंदिर थोडंसं खोल एखाद्या गुहेसारखं आहे. गाभाऱ्यासमोरच्या सभागृहात नंदी आहे. एका कोपऱ्यात चक्क वटवाघळांनी वस्ती केलेली दिसते. समोरच अतिशय प्रसन्न वदनाची आणि अत्यंत रेखीव अशी गणेश मूर्ती दिसली. महाराष्ट्रात हिंडताना सहसा या मुद्रेतला गणपती माझ्या तरी पाहण्यात नाही. गोलाकार गर्भगृहात काळ्या पाषाणातली पिंड आहे. त्यावर शुभ्र फुलांची आकर्षक मांडणी करून कोणीतरी पूजा केलेली दिसत होती. कोकण भूमीवर अनादी काळापासून वरदहस्त ठेवणाऱ्या महादेवाला नमस्कार करून पुढच्या सफरीला निघालो. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.